वळूया पुढील बातमीकडे। प्रफुल्ल पटेल यांनी एकनाथ शिंदेंची भेट घेतलेली आहे। वर्षावर प्रफुल्ल पटेल यांची आणि एकनाथ शिंदेंची चर्चा देखील झालेली आहे। प्रफुल्ल पटेल राष्ट्रवादी अजित पवार गटाचे महत्त्वाचे नेते, ज्येष्ठ नेते आहेत आणि त्यांनी एकनाथ शिंदेंसोबत सत्ता स्थापनेबाबत चर्चा केलेली आहे। एकीकडे आपण बघतोय की अजित पवार गटानं देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री होण्यासाठी ठराव पास केल्याचं कळतंय, तर दुसरीकडे प्रफुल्ल पटेल हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या भेटीसाठी पोहोचले आहेत। तर एक महत्त्वाची बातमी, प्रफुल्ल पटेल राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार आहेत आणि ज्येष्ठ नेते राष्ट्रवादी काँग्रेसचे आणि ते यावेळेस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीसाठी गेलेले आहेत। मुख्यमंत्री पदासंदर्भात देखील अनेक प्रश्न उपस्थित झालेले असताना आता मात्र या भेटीगाठींना आपण बघतोय की उधाण आलेलं आहे। अक्षय बडवे आमचे प्रतिनिधी यावेळेस आपल्याबरोबर थेट जोडले गेलेले आहेत। अक्षय, आपण बघतोय एकीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे जे आमदार आहेत त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या नावाला पसंती दिल्याचा ठराव आल्याचं कळतं आणि दुसरीकडे प्रफुल्ल पटेल शिंदेंची भेट घेत आहेत। काय घडामोडी नेमक्या घडतायत वर्षावर? खरं तर शिवसेना असेल, भाजप असेल आणि अजित पवारांची राष्ट्रवादी असेल, या तिन्ही पक्षाचे जे सगळे वरिष्ठ नेते आहेत ते आज मुंबईत आहेत आणि आज सकाळपासूनच जे निवडून आलेले उमेदवार आहेत हे सगळे या वरिष्ठ नेत्यांची भेट घेत आहेत, त्यांचं अभिनंदन करतायत, आशीर्वाद घेत आहेत। आज काही वेळापूर्वी ठाण्यातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे थेट वर्षा निवासस्थानी आले होते आणि त्यानंतर प्रफुल्ल पटेल सुद्धा याच वर्षा निवासस्थानी त्यांच्यासोबत या ठिकाणी एकनाथ शिंदे यांची भेट घेतलेली आहे। या दोन्ही नेत्यांमध्ये नेमकं सत्ता स्थापनेबद्दल काय चर्चा झाली हे मात्र समजू शकलेलं नाही। मात्र दोन्ही नेत्यांमध्ये खरं तर संपूर्ण जी पुढची प्रोसेस आहे, पुढची प्रक्रिया जी आहे सत्ता स्थापनेची ती कशी करायची याबाबत चर्चा झालेली आहे। नेमकं मुख्यमंत्री कोण होणार याचं औत्सुक्य जे आहे ते सगळ्यांकडेच आता आपण त्याच्याकडे बघतोय की नेमकं कोण होणार, त्यामुळे या सगळ्या चर्चांना आता उधाण आलेलं आपल्याला पाहायला मिळतं। बिलकुल, धन्यवाद अक्षय आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। तर आपण बघतोय सत्ता स्थापनेबाबत आता चर्चा महायुतीच्या घटक पक्षांमध्ये देखील सुरू झालेली आहे आणि प्रफुल्ल पटेल हे थेट वर्षावर पोहोचले आणि त्यांनी एकनाथ शिंदे यांच्यासोबत चर्चा केलेली आहे। तर आपण बघतोय प्रफुल्ल पटेल जे आहेत ते